जिजाऊंच्या संस्कारांनी आणि विवेकानंदांच्या विचारांनी जिल्हा परिषद बुलढाणा दुमदुमली। बुलढाणा आज जिल्हा परिषद बुलढाणा येथे राजमाता मा जिजाऊ यांची 428वी आणि स्वामी विवेकानंद यांची 163वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे मुख्य टप्पे। भव्य बाईक रॅली कार्यक्रमाची सुरुवात सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भव्य बाईक रॅलीने झाली। माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष पवार यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। कर्मचाऱ्यांचे शिस्तबद्ध नियोजन पाहून शहरवासियांनी या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सांस्कृतिक वेशभूषा व नृत्य। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी येथील चिमुकल्यांनी सांस्कृतिक पेहरावात साकारलेली आई जिजाऊंची वेशभूषा आणि सादर केलेले शिस्तबद्ध व तालबद्ध लेझिम नृत्य कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले। प्रतिमा पूजन। कार्यक्रमाची सुरुवात मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिमांना मानवंदना दिली। गायन आणि मनोगत श्री गजानन कंकाळ व त्यांच्या चमूने मा जिजाऊंच्या जीवनावर आधारित स्वरचित गीत सादर केले। कर्मचारी वर्गातून श्री गजानन गोणेवार व श्रीमती हेमा पासपोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर उपशिक्षणाधिकारी श्री उमेश जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। प्रमुख व्याख्याते श्री संजय खांडवे यांनी मा जिजाऊंचा जीवन प्रवास आणि स्वराज्य निर्मितीतील त्यांची आई, पत्नी व आजी म्हणून असलेली भूमिका स्पष्ट केली। अध्यक्षीय भाषण। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरात यांनी जिजाऊंनी बाल शिवबावर केलेले संस्कार आणि शहाजी राजांचे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिलेले मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व यावर सखोल प्रकाश टाकला। एकूणच मा जिजाऊ जयंती दिनी कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण जिजाऊमय झाले होते।